तुम्ही नीट विचार करा. मला खात्री तुम्ही जे काही ठरवाल ते अगदी योग्य असेल. दोघांमधलं जास्त योग्य कोण आहे ते ठरवा आणि सांगा. सूरज भाऊजी की जाऊबाई? आणि सरपंच पदासाठी नाव आहे नंदिता वहिनी. काय सर हे घे चहा. गार करून दे. बरं ताई साहेब, आता थोड्या वेळात तर जेवण लागतील, मग चहा कशाला? अगं खुळे, आता सरपंच पदासाठी आमचं नाव डिक्लेअर होणार आहे म्हणल्यावर तोंड गोड करायला ना ग. ते आणि कधी फिक्स झालं? राणा तर ठरवून सांगणार आहेत ना वा? काय सांगणार आहेत राणा भाऊजी? सरपंचाचं तिकीट कुणाला मिळणार ते? कुणाला मिळणार आहे मग ते? राणा त्याच्याला ठरवणार त्याला. राणा भाऊजी कुणाला ठरवणार आहेत मग? कुणाला? अगं खुळे आम्हालाच की नाही. काय तू ते कस काय? खाली बस. बस खाली. चहा गार कर. हे बघ, तुझ्या सन्निधाच्या आधीच्या भानगडी बघून राणा भाऊजी काय त्यांच्या हातात गाव देणार नाहीत. अगं गावातली माणसंच पहिलं नाही म्हणणार. राहिला प्रश्न मास्तरनीचा. आता मास्तरीन करत्या सरकारी नोकरी, तिला काही इलेक्शनला उभं राहताच येणार नाही. मग राहिलं कोण? हे दोन्ही बी पत्ते कट झाल्यावर हाय कोण दुसरं? साहेब आधीच मंत्री आणि गोदाकांचं तर काही संबंधच नाही. म्हणजे तुम्हीच की. आता कसं बरोबर ओळखलंस बघ चंदे. तर डोसक्यातला फॉल्ट नाही हळूहळू हळूहळू सुधारायला या चंदे. हे घ्या. दे. सरपंच बाई घ्या तिचा घ्या. बाई काय बाई, आम्ही काय मास्तरी नाही भाई. मॅडम, सरपंच मॅडम नमस्कार. कसं आहे? बरं आहे ना? नाही सरपंच मॅडम, मग आता तुम्ही काय काय करणार व सरपंच झाल्यावर? आम्ही का नाही असं परदेशी दौरं बिवरं करणार खरं. आणि गावात असं वेगवेगळ्या योजना बी राबवणार. होय? कसल्या योजना? आमच्या मनात येतील त्या. आणि आम्ही 50% अनुदान देणार. गावात का नाही बायकांसाठी ब्युटी पार्लर उघडणार. ताई साहेब, मला तुम्ही 100% अनुदान देणार हवं. दिला. दिला. खाऊ दे गरीब. ताई साहेब अहो ऐका की, मग तुम्ही कुठे कुठे दौरा करणार हो? आम्ही म्हणतो सगळ्यात पहिलं तर पॅरिसलाच जाऊन यावं. अगं चंदे, परवाच आम्ही पेपरामध्ये वाचलं होतं हे सरपंचांचा एक गट म्हणून परदेशी दौरा करून आला. ताई साहेब लई मज्जा आहे बघा तुमची. अगं हे काहीच नाही का चंदे, खरं आम्ही सरपंच झाल्यानंतर आमची मज्जा बघशील तू. झाल्यावर नव बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. मी जेवणाचं बघते. अगं लईच तयारी केलीस की सरपंचकीची. ते आम्ही सरपंच झाल्यावर कळलंच तुला. तू का सरपंचकीची स्वप्न रंगू नकस. धर, तुझं नाव येणार नाही त्यासाठी. मग काय तुझं नाव येणार आहे भाई? ए मला इंटरेस्ट बी नाही त्या सरपंचकीत आणि राजकारणात. कसा असल म्हणा, कारखान्याच्या टायमाला झेपलं नव्हतं तुला. राजकारण म्हणजे काय खायचं काम नाही र. आमच्या रक्तात आहे ते, रक्तात. मग ते रक्तातच ठेवू. राणाचा काय तुझं नाव जारी करणार नाही आहे. तू पण नाही. मग कोण? वहिनी. सरपंचकीसाठी एकदम योग्य उमेदवार. नाही नाही नाही, असं अजिबात होणार नाही. जाऊबाईंचं काम आहे शाळेत जाऊन शिकवणं, राजकारण नव्हं. राजकारणाचा अनुभव आम्हासनी चांगला आहे आणि हे राणा भाऊजीला चांगलं माहितीये. तेव्हा उद्या सरपंच पदासाठी राणा भाऊजी आमचंच नाव डिक्लेअर करणार. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला सरपंच झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस. लाडू, अय लाडू, राहते दे. या अंजली बाई आणि गोदा कसली सांगा की जरा नाश्ता लवकर पाठवायला, उशीर व्हायलाय. हा लाडू, लाडू एक की लवकर. आलो दम का की जरा. काय लाडू, रोज मला आका मारतोस ना वा. आज तुला काय झालं? निवडणुकीमुळे उशीर झाला.
निवडणुका तुझा काय संबंध रे? बरं ते राहून दे. राणादा निवडणूक म्हणजे काय र? आणि ते काय असतंय? तू मोठा झाल्यावर कळत तुला. हा? मोठा झाल्यावर 1 मिनिट. अरे हे बघ मी मोठा झालोय. आता आपण तालमीत जाऊ. गोदक्का, अंजलीबाई, अहो नाश्ता लवकर आणा की उशीर व्हायलाय. राणादा नाश्त्यात तोपर्यंत सांग की. तू काय ऐकणार नाहीस तू. बस खाली सांगतो बस. निवडणुका म्हणजे हा गोष्टीत कसं राजा असतोय की नाही तसा गावचा एक राजा असतोय बघ. पण यो राजा कोण होणार हे गावातले समजे ठरवतात. गावातली समधी नाही, खरं राणा भाऊजी ठरवणार गावचा सरपंच कोण ते. सरपंच म्हणजे लाडू, सरपंच म्हणजे त्यो आता त्या गोष्टीतला राजा आहे का नाही त्यो. बरं चला बस 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 पटापट नाश्ता करून घ्या. बरं राणा भाऊजी, आज ह्यो समजा नाश्ता आम्हीच बनवलाय बरं का, आणि आणला बी आम्हीच. खरं जाऊबाई आणि गोदाक्का काहीतरी वेगळीच कामं करत बसल्यात, पण तुमची तालीम चुकू नये म्हणून आम्ही आपलं येळेवर नाश्ता आणला तुमच्यासाठी. वा, उपमा इडली एवढं समज. वहिनी आज काय विशेष? हो, आता गावातलं समजा ते विशेष माणूस आहे तुम्ही, मग तुमच्यासाठी विशेष नाश्ता न गवय. तुम्ही पटापट नाश्ता करून घ्या बरं, नाही तो उगं तालमीला उशीर व्हायचा. लाडू, तू बी नाश्ता करून घे. बस बस बस. काय पाहिजे तुला? इडली देऊ? अजून काय काय निवडणुकीत? निवडणुकीत भय अरे लई काय काय असतंय बघ. म्हणजे मतदान असतंय, त्याच्यानंतर प्रचार असतोय, त्याच्यानंतर माऱ्या बी होत्यात, आणि भय असं गुलाल फेकून मिरवणूक बी असते. बघ खरं लई काय काय असतंय. हा राणादा आणखी बरी. मग आपल्या गावचा राजा कोण होणार? हे राणा भाऊजी ठरवत्याल त्यो होणार. जर राणा भाऊजींनी ठरवलं का नाही तर आम्ही बी होऊ. तू कशी राजा बनणार? तू तर राणी बन. काका बोका राजा बनणार. राणादा काका बोकाचं नाव ठरव की. अरे नाही 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 नाही, राजा म्हणजे तसा राजा नाही र. म्हणजे राजकारणामधला ज्याला लई अनुभव आहे का नाही त्यो सरपंच होणार आपल्या गावचा. राजकारण म्हणजे? राजकारण म्हणजे सरपंच होण्यासाठी जे जे काय करायला लागतंय का नाही ते. म्हणजे अख्ख्या गावासमोर भाषण करायला लागतात. तू केलंस का शाळेत कधी भाषण? नाही. नाही ना. आम्ही बारक होतो का नाही तेव्हा शाळेत भाषणात आमचा पहिला नंबर असायचा. आम्ही असं भाषणाला उभं राहिलो की समधी जण अशी काढ 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 टाळ्याच वाजवायची बघ. खरं लग्नाआधी का नाही आम्ही लई भाषण करायचो, पण इथं जसं लगीन करून आलो तसं समजत सुटलं खरं. आता बघू परत कवा राजकारणाचा चान्स मिळतोय ते. लई फेमस होतो बघ आम्ही राजकारणामध्ये लई. मग ठरलं का राणा भाऊजी कुणाचं नाव ते? अजून बरं चला पटकन आता दूध पिऊन घ्या आणि तालमीला जा, उशीर होईल. त्या चला येतो. हा पटापट ठरवा काय, आणि तुम्हाला काय अडलं नडलं तर आम्हाला विचारा, आम्ही सांगतो तुम्हाला. हा अहो लोकांचे प्रश्न सोडवण्यात जिंदगी गेली अख्खी आमची. राजकारणाचा लई मोठा अनुभव आहे बघा आम्हाला. चालतंय, काय अडलं ते विचारतो. हा बरं निघू काय? तालमीत जायचंय. ए, चल ना. असं चला येतो. तसेच जा.
राणा मग काय ठरलं तुझं? कशाचं? नाव कुणाच द्यायचं ठरलं सरपंच केला? ते अजून नाही ठरलं. मग ठरव की मर्दा. बरं ते नंतर ना ठरवतो. आता तालीम करतो, नाही तर मागणं तुम्हीच वाढशील. अरे बाबा, गावचा सरपंच कोण आहे हे तालमीसाठी बी महत्वाचं आहे. सरपंचकीचा उमेदवार ठरवणं तालमीसाठी हे बी महत्वाचं आहे. खर तर रामदास सरपंच व्हायला पाहिजे होतं. होय होय, पण मला नाही होता येत. तुला शाळा शिकायला काय धाड भरली तू कोणास ठाऊक. लाडू, तू असं राहण्यासारखं करू नकास. 7वी पास व्हायलाच पाहिजे बघ. वस्ताद मीलाही शिकणार आहे. कशाला? सरपंच व्हाय पुरतं 7वी पास, बाकीचा टाइम तालमीत घालवायचा. अरे कॉलेजात गेल्यावर पोरासनी काय लई नाही ते सुचायला लागते. बरं चला सुरू करूया. चल. नाही आधी नाव ठरव. तू नाहीच म्हटल्यावर मग कुणाचं नाव? अंजली, सूरज आणि वहिनी साहेब तिघ जण घरात. मला तर वाटतंय तू अंजलीचं नाव ठरव. होय राणा, अंजली वहिनीचं नाव यायला पाहिजे. हा माऊ. अंजलीबाई नाही म्हणते. राणा, अंजली जर सरपंच झाल्या तर वस्तादावर दबावून आमची लग्न तर होतील. अरे कानात काय सांगतोस त्याच्या? काय नाही वस्ताद, ते अंजली वहिनी तालमीसाठी किती भरीव काम केलं ते सांगत होते. मग मोठ्यानं सांग की, लाजायचं काय त्यात? राणा, अंजली सरपंच झाली तर तालमीला चांगला निधी मिळेल. तालमीचा विकास करता येईल आपल्याला. तर तू असं कर, अंजलीला तयार कर आणि तिचं नाव जाहीर कर. नाही बसतात. अंजलीबाई शाळेत शिकवत असल्यामुळे त्यांना उभं राहता येणार नाही. सरकारी नियम आहे तसा. तुला शाळा नाही म्हणून उभा राहता येत नाही आणि अंजलीला शाळा हाय म्हणून उभा राहता येत नाही. सगळा झमेलाच झालाय बघ. म्हणून तर म्हणतोय वसत, जरा निवांत मध्ये सोडते झमेला. बरं आता तालीम करतो, बाकी ठरतो नंतर ना. हा चल चल चल. तो ऐकून बरं आहे बघ. नाहीतर बँकेतले पैसे काढायचे म्हणजे अंगावर काटायचे येतोय माझ्या. 17 जणांनी विचारलं, कोणच तयार होईना. म्हणून मी सांगते शिका. शिकायचं वय राहिले आता. शिक्षणासाठी वय नाही, इच्छा लागते. आता तू सरपंच झाल्यावर शिकते बघ. मी नाही होणार आहे. मला आपली शाळेची नोकरी पुरेशी आहे. राणा नाही, तू नाही, मग कोण? सूरज नाही तर वहिनी साहेब. सूरज परवडला पण वहिनी साहेब नको. हा निर्णय राणाची घेणार आहे, मी नाही. मग राणाला सांग तसं. सांगते. झाली तुमची स्लिप भरून. आता मी निघते. हा, आणि तुम्ही शिकायचं तेवढं लक्षात ठेवा. माझी गुन्हाची ग बाई. अंजली ताई, ओ अंजली ताई, थांबा. नमस्कार. सरपंच केला वहिनी साहेब उभारणार आहेत व्हय? अजून ठरलं नाही नक्की. म्हणजे उभं राहतील बी? ते काय नाही, तुम्हीच उभं राहायचं बघा. वहिनी साहेब काय नग. अहो साधं माणसं संकट बोलायचं कसं ते बी कळत नाही त्यासनी. आज संध्याकाळी काय ते ठरेल. साहेबांनी सांगा हा तेवढं. हो सांगते. आणि तुम्हीच उभं राहायचं निवडणुकीला. येते. काय कळतं की नाही, प्रत्येक वेळेस तुमच्या प्रत्येक काम काय पायात विचित्र. जरा तर शोभतंय का ते? काय ती साडी, काय अवतार. अहो अंजली, तुम्ही काय शाळेकडे गेलता काय? शाळेत चालली आता. निघालाय होय. ते नव साहेब घरी असतील काय? नाही, बाहेर गेले. का हो? अहो ते पीक कर्जासाठी अर्ज केलता बँकेत. कागदपत्र जमा करायची तर ग्रामपंचायत बंद. तेव्हा म्हणलं साहेब घरी असले तर एक फोन केला की माझं काम होऊन जाईल. हो अच्छा, तुम्ही संध्याकाळी या ना घरी. चालतंय, येतो. अंजली ताई, राणा दादा उभं राहणार नाही तर मग सरपंचसाठी कोण उभं राहणार आहे? सूरज भाऊजी किंवा जाऊबाई. वहिनी साहेब. अगो बाई, म्हणजे गाव मेलं कर्मानं. अहो वहिनी साहेब जर सरपंच झाल्या तर ह्या गावात एकाच सुद्धा काम होणार नाही. आणि तुम्हाला माहितीये ना हो त्यांचा स्वभाव आणि तोरा. अहो त्यापेक्षा तुम्हीच उभं राहा की. नाही हो, मी कशी उभी राहणार? माझी शाळा आहे ना, त्यामुळे मला नाही उभं राहता येत. मग सूरज उभं करा. पण वहिनी साहेब नको गो बाई. अहो आगीत तेल की. अजून ठरायचंय, संध्याकाळी ठरेल.
चला येऊ मी. बरं येतो. चालेल. बघ हा. बघितलंस काय तुझ्या पायात ते माझ्या बघा, तुमच्या ग्रामपंचायत बंद मुसारखं येतं प्रत्येक झालं. हा? गोष्टीला. जाऊबाईंच्या नावाला सगळ्यांचाच विरोध आहे. खरं तर सूरज भाऊजींचंच नाव योग्य आहे. या 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 पाठक गायकवाड बाई या. स्वागत आहे आज आपल्या शाळेत. काय झालं सर? कुठं काय नाही, अहो आता तर सुरुवात आहे. नंतर शाळा शाळाच राहू दे. राजकारणाचा आखाडा नको व्हायला. निवडणुका ग्रामपंचायतीच्या आपल्या शाळेचा काय संबंध? काय संबंध? अहो पण सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून तुमचंच नाव जाहीर होणार आहे अशी चर्चा आहे गावात सगळीकडे. नाही नाही, अहो नोकरीवर असताना मी निवडणूक लढवू शकत नाही आणि मी शाळा सोडू शकत नाही. मग हरकत नाही. पण आता मग शाळेत लक्ष द्या, नाहीतर इलेक्शन आहे म्हणून सगळं लक्ष घरातच आणि तुमच्या वाटणीचे पेपर मला तपासावे लागतील. शाळेत आले की फक्त शाळा. मला याच उत्तराची अपेक्षा होती तुमच्याकडून. पण मग मला सांगा, तुम्ही नाही तर मग दुसरं कोण उमेदवार उभे राहणार आहे? ते राणाजी ठरवणार आहेत. राणा दादा? हा. मग ते नक्की योग्य माणूस ठरवतील. अरे माधव, तुला भजी आणायला सांगितली गाडवा. अंजली वहिनी अरे आला बघा लाडू. काय रे एवढा का वेळ? आज मी रानादापेक्षा ज्यादा खेळलो. लय कुस्ती खेळलो मग. आणि राणाजी तो काय खेळतच नव्हता. वस्ताद म्हणत होता रानादाच्या लक्षात नाही. तो लय विचार करायला. कसला विचार गमावू? होय अंजली वहिनी, अहो राणाचा लय मोठ्या पेसात पडल्यात वाटतं. हो, आबांनी निर्णय यांच्यावर सोपवलाय ना, त्यामुळे कुणाला निवडायचा हा प्रश्न असणार यांच्यासमोर. आणि कुणाला दुखावणं जमत नाही यांना. बरं चला निघतो आम्ही, उशीर होईल. चल लाडू. राणा, ए राणा, काय? अरे नेमकं काय करायलास बाबा तू? अरे कुऱ्हाडीसाठी दांडत असायला. कुऱ्हाडीसाठी? होय. बघू. कुऱ्हाड. कुऱ्हाड तर यात बसत नाही, पण अंगठी नक्की बसेल बघ. अरे एवढा बारीक कसं काय झाली काठी? अरे बाबा ध्यान किधर आहे त्याला? काय झालं? सरपंचकीच्या निवडणूक. त्याच काय? निवडणुकीला उभा राहायचा विचार नाही ना तुझा? मी आपला अडाणी माणूस, मला काय इंटरेस्ट नाही त्यात. मग आबांनी उमेदवार ठरवायला सांगितलं. सूरज वहिनी अंजलीबाई यातलं कोणतरी एक. पागल, अरे मग यात विचार करायची काय गरज आहे? सीधा आहे की अंजली वहिनी. त्यासने बी निवडणुकात काय इंटरेस्ट नाही. तुम्ही दोघं बी सारख्याला वारकी आहे बघा. मग आता काय? तेच काय कळणं झालंय. सूरज का वहिनी? आम्ही. वहिनी तुम्ही?